आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला सगळं काही झटपट हवं असतं नाही का, अगदी यशसुद्धा. पण खरंच विचार करा, यश इतक्या सहजासहजी मिळतं का? आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत की यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वेगापेक्षा संयम कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचा आहे. हा डायलॉग ऐकला की आपल्या सगळ्यांमध्येच एक वेगळी एनर्जी येते, एक उमेद मिळते. पण तो आपला टाइम आणण्यासाठी नक्की काय करावं लागतं? चला आज यामागचं रहस्य जरा समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण आपलं आयुष्य T20 मॅचच्या स्पीडने जगतोय की एका कसोटी सामन्याच्या संयमाने? बघा, T20 मानसिकता म्हणजे काय? प्रत्येक बॉलवर मोठा शॉट मारण्याचा दबाव असतो, कारण तिथे निकाल झटपट हवा असतो. याच्या अगदी उलट कसोटी सामन्याची मानसिकता आपल्याला खेळपट्टीवर टिकून राहण्याचं महत्त्व शिकवते. काही काळ धावा नाही निघाल्या तरी चालेल, पण विकेट नाही गमवायची. आणि आपलं आयुष्य हे T20 पेक्षा कसोटी सामन्यासारखंच आहे, नाही का? आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर लांबची रेस जिंकायची असेल तर छोट्या छोट्या विजयांपेक्षा चिकाटी आणि सातत्य हेच आपलं खरं शस्त्र आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जो शेवटपर्यंत टिकतो तोच खरा विजेता ठरतो. तर मग खेळपट्टीवर टिकून राहण्याचा खरा अर्थ काय आहे, विशेषतः जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते? चला हे जरा समजून घेऊया. विचार करा, जेव्हा एखादा खेळाडू मैदानावर असतो तेव्हा त्याला कितीतरी आव्हानांना सामोरं जावं लागतं. कधीकधी अपयशाचे बाउन्सर्स अंगावर झेलण्याची तयारी ठेवावी लागते. कधीकधी असाही काळ येतो जेव्हा काहीच प्रगती होत नाही, जणू काही सलग मेडन ओव्हर जात आहेत. अशा वेळी खेळ सोडून द्यावासा वाटतो. पण खरा खेळाडू तोच जो या सगळ्यावर मात करून खेळपट्टीवर टिकून राहतो. आणि हेच त्या संयमाचं खरं फळ आहे. मोठ्या यशाची संधी फक्त त्या व्यक्तीला मिळते जिच्यामध्ये योग्य वेळेची वाट पाहण्याचा धीर असतो. कारण एक गोष्ट पक्की आहे, जर तुम्ही मैदानावर असाल तरच तुम्हाला तो एक खराब चेंडू मिळेल जो तुमचं नशीब पालटून टाकेल. ही जी कल्पना आहे ना, ही काही नवीन नाही आहे. खरं तर हे शहाणपण आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये दडलेलं आहे, जे आपल्याला यशाची नैसर्गिक गती समजावून सांगतात. संस्कृतमधला हा एक श्लोक संयमाचं संपूर्ण तत्वज्ञान आपल्यासमोर मांडतो. या जीवनातल्या अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केवळ हळूहळूच साध्य होतात. या श्लोकाचा अर्थ खूपच सुंदर आहे. रस्ता एका दमात पार होत नाही, त्यासाठी एक एक पाऊल चालावंच लागतं. गोधडी हजारो टाक्यांनी हळूहळू तयार होते. पर्वत एका झेपेत ओलांडता येत नाही. ज्ञान आणि संपत्ती सुद्धा हळूहळूच मिळवावी लागते. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या मौल्यवान गोष्टी वेळेनुसार आणि सातत्यानेच घडतात. आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे, नाही का? आपण आज बी पेरून उद्या फळाची अपेक्षा नाही करू शकत. त्यासाठी ऋतू बदलण्याची वाट पाहावीच लागते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती येईपर्यंत संयम ठेवावाच लागतो. पण एक मिनिट, वाट पाहणं म्हणजे निष्क्रिय बसणं आहे का? अजिबात नाही. हा काळ एका मोठ्या तयारीचा असू शकतो. चला बघूया कसा ते. आयुष्यात येणाऱ्या शांत किंवा संथ काळाला अपयश समजू नका. ती एक विश्रांती असू शकते. पुढच्या मोठ्या झेपेसाठी शक्ती गोळा करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो. वाघाचं उदाहरण तर इथे एकदम परफेक्ट बसतं. तो जेव्हा 2 पावलं मागे सरकतो तेव्हा तो घाबरून माघार घेत नसतो, तर एका जबरदस्त झेपेसाठी स्वतःला तयार करत असतो. अगदी त्याचप्रमाणे कधीकधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्यालाही 2 पावलं मागे यावं लागतं. हा एक मंत्र आहे जो आपण स्वतःला देऊ शकतो, विशेषतः त्या काळात जेव्हा असं वाटतं की प्रगती थांबली आहे. स्वतःला आठवण करून द्यायची की मी संपलेलो नाही, मी फक्त विश्रांती घेत आहे आणि तयारी करत आहे. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? चला या सगळ्याला एकत्र जोडून अंतिम निष्कर्षापर्यंत पोचूया. ही एक शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट. अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असताना हार मानतो. लक्षात ठेवा, आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ हा बऱ्याचदा मोठ्या यशाच्या अगदी आधी येतो. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा सार आहे. आपली वेळ नक्की येणार आहे, फक्त तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाहीये. संयमाने आणि चिकाटीने पाय रोवून उभं राहायचे. तर मग आता प्रश्न एकच आहे, आपण आपल्या शतकासाठी तयार आहोत का? कारण संधी तेव्हाच मिळते जेव्हा आपण मैदानावर टिकून असतो. तर मग संयम ठेवूया, तयारी करत राहूया आणि आपल्या शतकासाठी सज्ज होऊया.